आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून कोट्यावधी रुपयांची वाळूची चोरी। गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळूला मोठी मागणी असल्यामुळे गोदावरी नदी काठावर असलेल्या तालुक्यातील धारासूर शिवारातील खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूच्या मायराड सांगी, गौंडगाव, चिंचटाकडी, खडी, आनंदवाडी, महातपुरी, तुसलगाव, मुडी, धारखेड, गंगाखेड शहर, झोला पिंपरी, मसला, नागठाणा आदी गावात वाळूचे धक्के निर्माण झालेले आहे। मात्र पर्यावरण विभागाच्या अटीमुळे गेल्या काही वर्षापासून गंगाखेड तालुक्यातील एकही वाळू धक्क्याचा लिलाव झालेला नाही। असे असताना सुद्धा खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूने पाथ्याच्या असलेले वाळूंचे थर पाहून धारासूर, मायराड सांगी, गौंडगाव परिसरातील वाळू माफियांनी ट्रॅक्टर व टिप्परच्या सहाय्याने रात्री अपरात्री विना परवाना अवैधरित्या वाळू उपसा करून कोट्यावधी रुपयांचे हजारो बरास वाळू चोरून नेल्याचे दिसत आहे। याप्रमाणे चिंचटाकडी, आनंदवाडी, खडी, महातपुरी शिवारातील गोदावरी नदी पात्रातूनही रात्री तसेच दिवसा चोरून वाळू उपसा केला जात आहे। वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, आमदार राहुल पाटील यांची माहिती। परभणी जिल्ह्यातील खरीप, रब्बी हंगाम व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आणि पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळणार असल्याची माहिती परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बीचा पीक विमा मिळाला नाही। पीक विमा कंपनीला उशिरा तक्रारी केल्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना खरीप, रब्बी तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळावा यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी 10 मे रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। तातडीने पीक विमा देण्याबाबत कारवाई करावी अशी सूचना आमदार राहुल पाटील यांनी केली होती। त्यानुसार आज दिनांक 14 मे मंगळवार रोजी परभणी शहरातील शिवाजीनगर येथील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक अनिल गवडी, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, ICCI लोबार्ड विमा कंपनीचे राज्य प्रभारी शंतनू दास, जिल्हा व्यवस्थापक शशी भूषण, तंत्र अधिकारी मुकुंद खिस्ते, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, माजी जिल्हा प्रमुख संदीप भंडारी, अरविंद देशमुख, प्रभाकर जयस्वाल यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साईबाबा बँकेत हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा सत्कार। सेलू येथील साईबाबा नागरी बँकेच्या वतीने यावर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा सत्कार साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात आज दिनांक 14 मे मंगळवार रोजी करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव अडडकर हे होते। यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन अडडकर, सय्यद मुश्ताक, सय्यद मकसूद, अब्दुल रफीक, अब्दुल वाजिद, अतिक कुरेशी यांची उपस्थिती होती। हज यात्रेला जाणारे शेख सत्तारभाई बागवान, शेख रफीकसर बागवान, पठाण खुदा रहीम पाटोदकर, शेख जलील, सय्यद रियाजुद्दीन, सय्यद जफर, मोहम्मद अरशद बागवान, शेख सलीम भाई बागवान, जावेद भाई बागवान, पठाण सुलेमान खान, मोहम्मद शाहिद, शेख बिबन भाई यांचा सत्कार करून मक्का मदिना छायाचित्राचे फ्रेम, शार, हाल देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक संतोष हुंगे यांनी केले, तर आभार व्यवस्थापक पठाण निसार खान यांनी मानले। परभणी शहरातील अनधिकृत होर्डिंग तत्काळ हटविण्याची मागणी। परभणी शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक मोठमोठ्या बिल्डिंगवर, उडान पुलावर अनधिकृतपणे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। हे सर्व होर्डिंग अनधिकृतपणे उभे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे होर्डिंग तत्काळ हटवण्यात यावेत। आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे मुंबई येथील घाटकोपर येथे होर्डिंग पडून 5 ते 6 जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 50 ते 60 जण जखमी झालेले आहेत। अशी घटना परभणी शहरात घडू शकते। त्यामुळे परभणी शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे काही अनधिकृत होर्डिंग बिल्डिंगवर लावलेले आहेत व खाली रस्त्यावर लावलेले आहेत तो तत्काळ हटवण्यात यावे व सर्व होर्डिंग स्ट्रक्चर आणि ऑडिट करून यावे। परभणी शहरात रहदारीच्या ठिकाणी या मोठमोठ्या होर्डिंग
बिल्डिंगवर उभे केलेले आहेत. कोणतीही परवानगी न घेता फक्त टॅक्स भरून ह्या अनधिकृतपणे अनेक बोर्डिंगवर उभ्या करण्यात आलेले आहेत. लवकरात लवकर या सर्व होर्डिंग्स सर्व बिल्डिंगवरील काढून टाकण्यात यावेत अशी मागणी परभणी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांना करण्यात आली. परभणी शहरातील अनधिकृत होर्डिंग तत्काळ न हटविल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिली. सेलू शहरात जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात. सेलू शहरात जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पाहावयास मिळत आहे. सेलू नगरपालिकेच्या वतीने सेलू शहरात जागोजागी टाकण्यात आलेला कचरा व्यवस्थापन समितीने नाव उचलल्याने सेलू शहरात बऱ्याच ठिकाणी घाण कचरा साचल्याचे दिसून येत आहे. कचरा टाकलेल्या जागेच्या ठिकाणच्या आजूबाजू राहणाऱ्या कचऱ्याबाबत विचारपूस केली असता सेलू नगरपालिकेच्या वतीने घंटागाडी नियमित येत नसल्या कारणाने हा कचरा साचल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष करून सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे. सेलू नगरपालिकेच्या वतीने घंटागाडी नियमित पाठवून साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी सेलू शहरातील सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. 4 वर्षापासून दुरावलेल्या मुलाची आईला भेट घालून देण्याचा अनोखा योग. दिनांक 14 मे मंगळवार रोजी शिवाजीनगर भागात राहणाऱ्या 33 वर्षीय मतिमंद युवक रामेश्वर शेषराव खताळ हा मागील 4 वर्षापासून सेलू शहरातील क्रांती चौकातून बेपत्ता झाला होता. आई वडील यांनी त्याचा नातेवाईक व नाशिक, पुणे, परभणी अशा विविध ठिकाणी तपास केला, परंतु यश आले नाही. रामेश्वर शेषराव खताळ यास अपना रामेश्वर खताळ हे राजस्थान येथील भरतपूर येथे अपना घर आश्रम या संस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला 17 जुलै 2023 रोजी बेवारूस म्हणून भरती करण्यात आले होते. यावेळी त्यास काही माहिती देत येता नव्हती, म्हणून त्याचे दया असे नामकरण करून भरती करण्यात आले. तसेच त्यावर उपचार करण्यात आले. उपचार करून थोड्याच दिवसात तो सर्व माहिती देत होता. त्याने स्वतःचा नाव, पत्ता, मित्र परिवार याची माहिती दिली. त्यावरून राजस्थान येथील सुभाष शर्मा व कार्यकारी अधिकारी राजेश शर्मा यांनी माहितीवरून विश्वास शेरे यांना फोनवर संदेश पाठवून माहिती दिली. विश्वास शेरे यांनी सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपला माणूस सुनील गायकवाड यांना तो संदेश व मोबाईल नंबर दिला. त्यांनी रामेश्वर खताळ यांच्या आई लक्ष्मी व वडील शेषराव खताळ यांना माहिती दिली. त्यांना आपला मुलगा असल्याचा खूप आनंद झाला. तसेच प्रशांत सिंग ठाकूर व सुनील गायकवाड यांनी रामेश्वरला आणण्याचे ठरवले आणि पुढील वाटचालीस ते कामाला लागले. रामेश्वर खताळ यास सेलू येथे आणण्यासाठी सहकार्य करणारे प्रशांत सिंग ठाकूर व सुनील गायकवाड व आई लक्ष्मीबाई, वडील शेषराव खताळ, ज्ञानेश्वर खताळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अशोक अंभुरे, साईराज बोराळे, गुलाबराव गायकवाड, प्राध्यापक नागेश कान्हेकर सर, श्रीपाद कुलकर्णी बाप्पा, अब्रार बेग, शुकाचारी शिंदे, अर्जुन कसाब, केदार तांबट, बालाजी खरात, अशोक पांढरे, रामप्रसाद तांबट, आकाश चव्हाणसह आदी उपस्थित होते. रामेश्वर शेषराव खताळ हे विस्मरणामधून आपलं घर सोडून 4 वर्षापूर्वी निघून गेलेले होते. काशी आणि राजस्थान या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, परंतु त्या ठिकाणच्या वास्तव्यामधून आमच्या पिंटू भैयाला आणि सुनीलरावना कुठून तरी एक मेसेज प्राप्त झाला आणि एका फक्त मेसेजवर त्यांनी रामेश्वरला त्याच्या आईवडिलाच्या सुपूर्द केलं. खऱ्या मुस्लिम विकास परिषद व रुग्ण हक समितीच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम. मुस्लिम विकास परिषद व रुग्ण हक संरक्षण समिती परभणीतर्फे ईद मिलन व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सत्तार इनामदार यांची उपस्थिती होती. यावेळी सत्तार इनामदार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की समाजसेवा ही आजच्या घडीला काळाची गरज आहे, ज्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सह सर्व समाजाला बंधुप्रेम व भाईचारा हा संदेश मिळतो, ज्यामुळे संबंध आणखीन मजबूत होतात व दुरावा दूर होते, अशी भावना व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित इंजिनियर RD मगर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खदिराला हाशमी, माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष हाजी शरीफ शेख रफीक, प्राध्यापक मोहम्मद अली सर, भगीरथ बदर, रुग्ण हक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, समाजित संघटनेचे अध्यक्ष प्रमोद अंभुरे व मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
दिलीप बनकर यांनी, तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आभार आयोजक सरफराज शेख यांनी मानले. रमाई आवास योजनेच्या मस्टरची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. रमाई आवास योजनेच्या मस्टरची चौकशीची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे 13 मे सोमवार रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गायके येथील काही लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ मिळाला. यातील गयाबाई नाथराव चव्हाण, विजय रामराव येडके, किशन रामराव येडके, बालासाहेब तुकाराम नवसागर या 4 लाभार्थ्यांचे मंजुरीच्या मस्टरचे पैसे रोजगार सेवक संदेश गणेश नवसागर यांनी पश्चात पैसे उचलून घेतले असे निवेदनात उल्लेख करण्यात आले आहे. मंजुरीच्या मस्टरच्या पैशाबाबत रोजगार सेवक संदेश नवसागर यांना विचारपूस केल्याबद्दल रोजगार सेवकाने लाभार्थ्यांना अरेरावीच्या भाषेत शिवगाळ करून धमक्या दिल्या आहे असे या निवेदनात उल्लेख करण्यात आले आहे. अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची दखल घेत तत्काळ चौकशी करून न्याय देण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दिलेल्या निवेदनावर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या परभणी महिला जिल्हाध्यक्षा पराग चव्हाण, विजय येडके, किसन येडके यांच्यासह इतर तक्रारदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.